सुभाष भामरे यांच्याकडून धुळ्यातील उमेदवार बदलाच्या चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आलाय। भाजपकडून अधिकृत उमेदवारी झाली असं भामरेंनी म्हटलंय। तर उमेदवार बदलाच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं देखील आता सुभाष भामरे यांनी म्हटलंय। तर भामरेंकडून उमेदवार बदलाच्या चर्चांना आता पूर्णविराम देण्यात आलाय। तर 5 ते 6 लोक नाराज असतात ते नंतर पक्षाच्या कामाला लागतात असं महत्त्वाचं विधान देखील सुभाष भामरे यांनी केलेलं आहे। आहे ना असा शोध तुम्ही लावलेला आहे। हो म्हणजे हे नक्की नाही आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माझं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे। आहे ना असा शोध तुम्ही लावलेला आहे। हो म्हणजे हे नक्की नाही आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माझं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।